हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आता चालले माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि मी गेले होते कार शिकायला गेलतो। आणि कधी कधी काय होते ते ड्रायव्हरचं कसं त्याला काम असतं, मग ते कधी सकाळचा येतो कधी संध्याकाळचा येतो, कधी सकाळी येऊन संध्याकाळी पण येतो। त्यामुळे आज सकाळी पण आला होता संध्याकाळी पण आला होता। संध्याकाळी म्हणजे एक 4:30-5 वाजता येतो। मग मी गेले होते, आम्ही दोघं पण गेलतो, मी आणि दादा। नंतर आम्ही येईपर्यंत माघारी आईंनी इथं तुम्ही बघू शकता कढईमध्ये बनवला होता दोडका। आता बनवायच्या होत्या चपात्या आणि माझं कसं चाललं होतं, चपात्याची पण तयारी चालू होते आणि एका साईडला ठेवला होता चहा। आता गरम जरी जास्त होत असलं तरी चहा मात्र मी पिणारच आणि चाललं होतं माझं। आणि मसाले भात पण करायचा होता, त्यामुळं चपात्या लागतात, चपात्या थोड्याशा करायच्या होत्या। जेवढं पीठ होतं ते पीठ सगळं संपवायचं होतं, कारण आता पीठ शिल्लक ठेवून तर काय करायचं, सकाळी दुसरं नवीन पीठ मळतोच आणि पीठ असंच ठेवलं की मग नंतर सकाळी काळं पण होतं, कारण हे पीठ सकाळी मळलं होतं। त्यामुळे मी काय करत होते तेव्हा तर तुम्हाला दिसतच नसेल, आता तुम्हाला वाटेल चपात्या काय करायला लागले, तर मी काय करते सगळ्या चपात्यांचं गोळ केले आणि गोल गोल असं गोळा करून त्याला तेल लावून घडी घालून ठेवलं। असं केलं की होतं काय, चपात्या छान पटकन पटापट उरकतात आणि चहाला मस्त अशी उकळी आली का लगेच गाळून पण घेतला। आता मला काही सवय आहे, मी असं कडक गरम गरम चहा कधीच पित नाही, त्यामुळे चहाला थंड करायला ठेवला। थंड म्हणजे थोडासा एकदम असं गरम गरम पित नाही, 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं तसाच ठेवायचा। मग थोडासा थंड झाला की मग प्यायचा। मग एका साईडला ठेवला तवा पण, आणि तवा ठेवला की आता कसं चपात्याच्या घड्या पण घालून ठेवलं होतं आणि जे शेवटचं होतं त्याचं पण चालू होतं, म्हणजे कसं पटापट आपलं करत करत चहा पण प्यायचं। आणि तर बघू शकता मी असं घड्या घालून घेतल्या आणि अजून चहा पण पिले नाही। आता मध्ये मध्ये सुरूफुरू करत चहा पण गरमागरम पिऊन घ्यायचा आणि भरपूर असं गरम होते आणि गरमीचं काय विचारूच नका। आता आम्ही गेलो होतो शिकायला, मग शिकत होतो येईपर्यंत पाऊस पडायला लागला, आणि पाऊस जरी पडायला लागला तरी गरम कसं काय होते काय माहिती, असं गार थंड असं वाटतच नाही। तसं म्हटलं तर अजून मोठासा पाऊस नाहीच, आता खूप दिवस झालं जसं आम्ही पंढरपूरला आलो आहे ना, तसा मोठा रपरप असा पाऊस पण नाही पडला, उगाच थोडासा बारीक पडतोय, ते पण मोजून 2 ते 3 वेळात झाला असेल। तर आता इथं चाललं होतं माझं पटकन चपात्या बनवून घ्यायचं काम, आणि असं तेल लावून तयारी केली का चपात्या पटकन होतात। आता इथे चॉपिंग बोर्ड आणि चाकू पण ठेवला आहे, कारण आता बनवायचं आहे भात पण, त्यामुळे त्याची सगळी तयारी करायला तर लागेलच। त्यामुळे असं कसं सामान्य जास्त कट्ट्यावर असले की कट्ट्यावर खूप जास्त पसारा होतोय, आणि पसारा झाला की मग काय करतोय कसं करतोय ह्याचं काही लक्षात राहत नाही। तर दादा आले, दादांना कसं असं काहीतरी खायला आवडतं, त्यामुळे चिवडा बघत होते कुठल्या डब्यात काय आहे, तर त्यांना चिवडा खायचा होता। मग चिवडा एका प्लेटमध्ये घेऊन चिवडा खायला गेले होते। संचितला हा चिवडा आवडत नाही, त्यामुळे संचितसाठी आता मी घरी चिवडा बनवणार आहे। आमच्यासाठी आता दिवाळीच आहे, कारण संचित म्हणतोय चकली करा, चिवड्या करा, नंतर शंकरपाळी करा, करंजी करा, असलं संचितचं आहे। खाणार तर काहीच नाही। आता आज मी चकली केली खरं, पण अजून खाल्ली पण नाही, तिने करायला लावली। एवढं चकली तुम्हाला माहितीच आहे, चकली म्हणा करंजा म्हणा त्याला किती लागतं सगळी तयारी करायला। मॉलमध्ये जाऊन मी सगळं सामान भरून आणलं, नंतर मग ते चकलीची भाजणी सगळी आईने भाजून दिली, दळून ठेवली, नंतर मी चकली केली आणि साहेबांनी अजून खाल्ली पण नाही। असं संचितचं काम आहे, पण करायला मात्र लावतोय। तसं म्हटलं तर आता थोडंसं क्लायमेटमध्ये चेंज झालं आहे, आणि असं म्हणतात की वारीच्या अगोदर इकडं सगळे आजारीच पडतात, वारी झाल्यानंतर वारीच्या पिरियडमध्ये। त्यामुळे संचित पण थोडासा आपला ताप आला आहे आणि थोडासा असा गप्प गप्प झाला आहे, त्यामुळं कदाचित त्याच्या तोंडाची चव गेली असेल, त्यामुळे तो खात नाही सध्या तरी। आणि खाईल हळूहळू खाईल। औषध वगैरे आणले मेडिकलमधून, मी घेऊन आले होते आणि औषध पण दिले। औषध पण प्यायला खूप नखरे असतात त्याचे, पित पण नाही औषध। तर इथं चाललं होतं माझं, संचितला चपाती तर केली होती, आता मसाले भात कसं त्याचं मूडवरचं काम आहे, खाल्लं तर खातो नाही तर नाही। त्यामुळे मी काय केलं, तवा गरमच होता, त्याच्यामध्ये एक छान प्लेन अशी अंड्याची पोळी करायला लागली मी। आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मला बघा किती घाम आला, आणि मी स्वयंपाक करत होते, मी गेले होते बाहेर आणि बाहेरून आले की फ्रेश पण झाले नाही तसं स्वयंपाक करायला, हातपाय तोंड फक्त स्वच्छ धुतलं आणि लगेच स्वयंपाक करायला बसले। आणि केस बांधायचे माझ्या लक्षातच नाही, त्यामुळे मला केस रिकामे आहेत हे मला जाणवलंच नाही, आणि ते केसामुळे तर अजूनच गरम होत होतं, कारण केस रिकामे असल्यावर किती गरम होते। तर असं करत करत चालू होतं माझं, आणि मस्त अशी अंड्याची प्लेन अशी पोळी केली। तसं जास्त त्याला आवडत नाही पोळी वगैरे, ऑमलेट, फक्त बॉईल्ड असं केलेली अंडी आवडतात त्याला। तरी पण आता खाल्लं तर खाल्लं म्हणलं, आणि आमच्यासोबत तो पण येतो, उगाचच दमायला येतो, घरी बस म्हणलं तरी पण बसत नाही, मी येणार करत मागं 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 असतं त्याचं काम। आता इथं भांडी पडली होती, भांड्याचं जे काही खरकट वगैरे आहे तर त्यांना काढायचं, आणि ते बाकीचं जो डब्बा आहे, डब्बा नाही काय म्हणतो त्याला, टब आहे, ते टबमध्ये ठेवायचे।
आणि कट्ट्यावर चपात्या केल्या की पीठ वगैरे पडतंच. कधी कधी मी पेपर पण हांतरून करत असते, पण आता कधी कधी असं पण करत असते, पेपर जरी हांतरलं तरी पडायचं ते पडतेच, त्यामुळं मूडवरचं काम आहे. पेपर हांतरू वाटला तर पेपर हांतरत असते, नाहीतर डायरेक्ट पण बनवून घेत असते. तर इथं दोडका पण शिजत आला होता. दोडका आणि मुगाची डाळ असं दोन्ही मिक्स केलं होतं आणि त्यामुळं चालू होतं. आणि इथं आईंचं गुलाब दिसलं असेल तुम्हाला, तर हे नकली आहे, फेक आहे, फेक फेक प्लॅस्टिकचं. त्यांना असं आवडतात प्लॅस्टिकचे गजरे, प्लॅस्टिकची फुलं असं लावायला, त्यामुळे ते रोज पण वापरत असतात. आणि इथं मी काय शोधत होते, हां, कांदा शोधत होते. तर कधी कधी आपण स्वयंपाक करताना काय करतोय, काय घ्यायचं आहे हे लक्षात राहत नाही, त्यामुळे फ्रीजमध्ये यायला लागले होते खरं तर कांदा शोधायला. नंतर लक्षात आलं कांदाची जाळी तर इथं खाली आहे, त्यामुळे आता ऑमलेट तर एका साईडला होतेच, तोपर्यंत पटापट कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि नंतर कढीपत्ता, हे जे काय लागतंय ते सगळी आता ही चॉपिंग बोर्डवर तयारी करून घ्यायची. तसं तर मला पुलाव नाही काय म्हणतो, पण खिचडीच करायची होती. पण आता आईने काय केलं होतं, दोडका आणि डाळ हे एकत्र केलं होतं. म्हणलं आता अजून डबल डाळ कशाला, त्यामुळे म्हणजे चला आता लग्नात असतो ना तसाच भात करूया. आणि रेसिपी पण झाली दाखवून. आता बरेच जण म्हणजे त्याच्यात थोडंसं वांगं पाहिजे होतं, बटाटा पाहिजे होता, शेंगदाणे पाहिजे होते. तर हे सगळं पुलाव करताना डोक्यातच आलं नाही की आपण थोडेसे शेंगदाणे पण टाकावे, नंतर वांगं बटाटा टाकावा. आता वांगं बटाटा मला पण जास्त भातातला आवडत नाही खायला, त्यामुळं टाकला नाही बटाटा वगैरे. आणि तो बघू शकता मी आता केस बांधले. थोड्या वेळाने लक्षात आले की चला आता आपले केस रिकामे आहेत, त्यामुळे मी केस बांधले, बेल्ट लावला. असं बेल्ट वगैरे लावले केस जरा कमी गरम होतं. नंतर पातेल्यातला नाही, डब्यामधला तांदूळ घेतला. त्याला आता बघायचं काय आहे का, तसं तर काही नसतं, तरी पण चेक केलेलं कसं चांगलंच असतं की एखादं बघायचं काय आहे का नाही. आणि त्यामुळं मी चेक केला, 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवायचा. संचीची पोळी अजून ह्याच्यातच आहे आपले, काय म्हणतो त्याला, तव्यामध्येच आहे. आणि तपटक पटक पटपट पटपट अगदी 2 मिनिटाच्या आत काय म्हणतो त्याला आपण, भात बनवून घेऊया. आणि सगळी मी तयारी केली, कोथिंबीर कट करून घेतली, कांदा, टोमॅटो, अद्रक, नंतर कढीपत्ता. आणि हे आहे कुकर. आता कुकर आमचा झाला थोडासा फेल. आता मी हा भात केला ना, भात केल्यानंतर लगेचच मग हे झालं होतं, काय म्हणतो आपण त्याला, आईनी हे केलं होतं, काय म्हणतो त्याला, म्हणजे काय म्हणजे कुकर तर घासून ठेवलं ना, झाकणच त्यांच्याकडून पडलं आणि झाकण पडल्यामुळे ते त्याचा बहुतेक वॉल का काहीतरी गेला आहे. तर त्यामुळं ते खराबच झाले, त्यामुळे आता त्याची शिट्टी पण होत नाही आणि त्याच्यामध्ये स्टीम पण बसत नाही. तर हे भात झाला की कुकरचं उद्घाटन झाले. आता लवकरच त्याला पण दुरुस्त करून आणायचं. पण आता सध्या वारीची गर्दी हळूहळू वाढायला लागली. मी आजच गेले होते खाली, तर भरपूर गर्दी झाली होती. उगाच खाली गेले असं वाटायला लागलं. तसं तर काहीच काम नव्हतं, पण गेले ते आपलं येवं म्हटलं काय कसं आहे बघून. भरपूर अशी गर्दी झाली होती आणि ते चाललं होतं माझा पुलाव बनवायचं काम. तरी पण रेसिपी दाखवली, सांगत काही बसत नाही, कारण तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तरी पण आता इथं तुम्ही फक्त बघा कसं कसं चाललं आहे माझा भात व्हायची तयारी. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला तर ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. आणि भात कसा वाटला ते पण सांगा. आणि चला या पटकन तुम्ही सगळेजण जेवण करायला. चला तर मग बाय.